हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तृप्ती मोरे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. तर आजचा आपला टॉपिक आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॅक्रो इकॉनॉमिक्सचं मीनिंग, इम्पॉर्टन्स आणि फीचर्स. ओके, जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता आपण पाहूया मॅक्रो इकॉनॉमिक्सचं मीनिंग. तर मॅक्रो हा जो वर्ड आहे तो ग्रीक वर्ड मॅक्रोस ह्या वर्डपासून आलेला आहे. ठीक आहे, तर मॅक्रोज म्हणजे काय, तर ॲग्रिगेट, व्होल. ओके, तर मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण इकॉनॉमिक्सचा स्टडी केला जातो. ठीक आहे, म्हणजे लाईक आपण आधी पाहिलं की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये फक्त इंडिव्हिज्युअल लेवलला स्टडी केली जाते. ठीक आहे, पण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण एरियाची स्टडी केली जाते. ठीक आहे, लाईक एखादी इंडस्ट्री आहे, लाईक पेंट इंडस्ट्री आहे, तर कम्प्लिटली पेंट इंडस्ट्रीची आपण स्टडी करतो. ठीक आहे, प्लस जे इन्कम आहे तर पूर्ण देशाची इन्कम, होल नॅशनल इन्कम आपण स्टडी करतो मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये. प्लस ॲग्रिगेट डिमांड, ॲग्रिगेट सप्लाय, तर असे जे पूर्ण होल इकॉनॉमीची आपण स्टडी जी आहे ती मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. ओके, तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, तर आपण आधी एक जंगलाचं उदाहरण घेतलं होतं की मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये आपण फक्त पूर्ण जंगलापैकी एकाच ट्रीचा अभ्यास करतो. ठीक आहे, पण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये पूर्ण जंगलाचा अभ्यास केला जातो असं आपण मानू शकतो. ओके, तर आपण आता पाहूया मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स. ओके, तर फर्स्ट फीचर आहे स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स. ओके, तर स्टडी ऑफ ॲग्रिगेट्स म्हणजे काय, तर जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे ते पूर्ण होल इकॉनॉमीची स्टडी करतात. म्हणजे होल नॅशनल इन्कम, होल ॲग्रिगेट डिमांड अँड सप्लाय, तर जे काही आहे ते पूर्ण एरिया कवर करतात, ना की पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल एरिया. ओके, देन लंपिंग मेथड. ओके, लंपिंग मेथड म्हणजे काय, तर पूर्ण जे ॲग्रिगेट मेथड. ओके, म्हणजे जे मॅक्रो इकॉनॉमिक्सची जी स्टडी आहे ती पूर्ण म्हणजे एखादा एरिया आहे त्याचं स्लाइस केले जाते. म्हणजे एखादी इंडस्ट्री आहे, ठीक आहे, तर त्याचे स्लाइस केले जात नाही, तर ती जो स्टडी आहे तो पूर्ण इंडस्ट्रीची स्टडी केली जाते. लाईक पेंट इंडस्ट्री आहे तर पूर्ण पेंट इंडस्ट्रीची स्टडी केली जाणार. जर का आपण स्मार्टफोनची इंडस्ट्री घेतली, ठीक आहे, तर पर्टिक्युलर एखादं स्मार्टफोन लाईक सॅमसंग, ओप्पो, विवो, तर अशा पर्टिक्युलर ब्रँड नाही घेणार, तर कम्प्लिटली जी स्मार्टफोन इंडस्ट्री आहे त्याची जी डिमांड आहे, त्याची जी सप्लाय आहे, ह्या सगळ्याची स्टडी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. ओके, देन थर्ड पॉईंट आहे इन्कम ॲनालिसिस. इन्कम ॲनालिसिस म्हणजेच की देशामध्ये जे काही इन्कम आहे, ठीक आहे, जेवढ्या काही सोर्सेसमधून जे काही इन्कम येतं त्याचं ॲनालिसिस हे मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये केलं जातं. ओके, देन फोर्थ पॉलिसी ओरिएंटेड. ओके, पॉलिसी ओरिएंटेड जे केन्स आहे, ठीक आहे, केन्स जे इकॉनॉमिस्ट आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे ते पॉलिसी ओरिएंटेड आहे. ठीक आहे, तर ह्या ज्या पॉलिसीज आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये ज्या आपण पॉलिसीज इंट्रोड्यूस करतात, ठीक आहे, त्या पॉलिसीजच्या आधारे आपण आपली जी अनएम्प्लॉयमेंट आहे ती कमी करू शकतो, एम्प्लॉयमेंट वाढवू शकतो. जे इन्फ्लेशन आलं आहे ते इन्फ्लेशन आपण पॉलिसीजच्या माध्यमातून, इकॉनॉमिक पॉलिसीजच्या माध्यमातून कमीही करू शकतो. ओके, देन नेक्स्ट पॉईंट आहे बेस्ड ऑन इंटरडिपेंडन्स. बेस्ड ऑन इंटरडिपेंडन्स म्हणजे काय, तर इंटरडिपेंडन्स म्हणजे काय, तर एकमेकांवर अवलंबून असणे. ठीक आहे, तर हे जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे ते नॅशनल इन्कम, आउटपुट, एम्प्लॉयमेंट, अनएम्प्लॉयमेंट ह्या सगळ्या व्हेरिएबल्सवर डिपेंड आहे. ठीक आहे, जर का इन्व्हेस्टमेंट डिक्रीज झाली तर जी नॅशनल इन्कम आहे तीसुद्धा डिक्रीज होते. जर का आउटपुट आहे ते कमी झालं म्हणजे प्रोडक्शन जर का कमी झालं तर जे बिझनेसमन आहेत ते काय करतात, तर लेबरचं कट ऑफ करतात. ठीक आहे, म्हणजेच लेबर कमी करतात. मग लेबर कमी झाले म्हणजेच काय झालं की अनएम्प्लॉयमेंट आली.
ओके. तर हे जे आहेत ते व्हेरिएबल्स जे आहेत ते इंटरडिपेंडेंट आहे आणि ही स्टडी आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमधून करतो. देन ग्रोथ मॉडेल. ओके. तर जे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे ते इकॉनॉमिक ग्रोथसाठी न्यू मॉडेल्स जनरेट करायला हेल्प करतं. ओके. देन जनरल प्राईस लेवल. 7 पॉईंट जनरल प्राईस लेवल. जनरल प्राईस लेवल म्हणजे काय, तर जी गुड्स अँड सर्व्हिसेसची प्राइजेस आहेत ते म्हणजे पूर्ण वर्षामध्ये एका इकॉनॉमीमध्ये पूर्ण वर्षामध्ये ज्या गुड्स अँड सर्व्हिसेसच्या प्राइजेस आहेत त्या म्हणजेच जनरल प्राईस लेवल. तर हे जे जनरल प्राईस लेवल आहे ते आपल्याला मायक्रो इकॉनॉमिक्समुळे स्टडी करायला मिळतं. तर हे सगळे होते मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर. आता आपण पाहूया मॅक्रो इकॉनॉमिक्सची इम्पॉर्टन्स. ओके. तर मॅक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी जी आहे ती का बरं इम्पॉर्टंट आहे, तर फर्स्ट पॉईंट आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. ओके. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, तर जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, तर ठीक आहे, तर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये पॉवर्टी, इन्कम इनइक्वॅलिटी, अनएम्प्लॉयमेंट ह्यासारखे खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्समधून वरती यायचं असेल, इकॉनॉमीची ग्रोथ करायची असेल, डेव्हलपमेंट करायची असेल, तर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा जो स्टडी आहे तो आपल्याला हेल्प करतो. जर का आपण मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला तर आपण खूप साऱ्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करू शकतो आणि आपली जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे ती आपण अचीव करू शकतो. ओके. देन सेकंड पॉईंट आहे फंक्शनिंग ऑफ अ इकॉनॉमी. ओके. फंक्शनिंग ऑफ इकॉनॉमी, आपली इकॉनॉमी जी आहे ती कशी वर्क करते आहे, लाईक आउटपुट किती आहे, नॅशनल इन्कम किती आहे, ह्या सगळ्याचं जे नॉलेज आहे ते आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्समधून येतं. ओके. देन थर्ड पॉईंट आहे इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स. इकॉनॉमिक फ्लक्च्युएशन्स इन इन्कम, आउटपुट हे जे सगळे आहेत ते इकॉनॉमीचे हे जे व्हेरिएबल्स आहेत या व्हेरिएबल्समध्ये खूप सारे फ्लक्च्युएशन्स येत राहतात, लाईक सतत बदलत असतात. लाईक कधी इन्कम इन्क्रीज होते तर कधी इन्कम डिक्रीज होते, कधी इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज होते, कधी इन्व्हेस्टमेंट कमी होते. तर हे जे सगळे व्हेरिएबल्स आहेत ते सारखे फ्लक्च्युएट होत राहतात. तर मॅक्रो इकॉनॉमिक्स आपल्याला हे सगळे फ्लक्च्युएशन्स जे आहेत ते स्टडी करायला हेल्प करतं. देन नेक्स्ट पॉईंट आहे नॅशनल इन्कम. नॅशनल इन्कम म्हणजेच की पूर्ण देशाचं इन्कम. जे देशाचं इन्कम आहे ते कसं कॅल्क्युलेट करतात, तर आपल्या कंट्रीमध्ये जेवढे पण गुड्स अँड सर्व्हिसेस एका वर्षामध्ये प्रोड्यूस झाले आहेत त्याची जी व्हॅल्यू आहे ती आपण ॲज अ नॅशनल इन्कम कन्सिडर करतो. तर जी ही नॅशनल इन्कम आहे ती आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या स्टडीमधून आपल्याला जी नॅशनल इन्कम आहे ती मेजर करायला हेल्प होते. देन परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी. परफॉर्मन्स ऑफ ॲन इकॉनॉमी मीन्स इकॉनॉमीचा परफॉर्मन्स कसा झाला. तर इकॉनॉमीचा परफॉर्मन्स जो आहे तो आपल्याला नॅशनल इन्कमवरून समजतो. जर का नॅशनल इन्कम जास्त असेल तर आपल्या इकॉनॉमीचा परफॉर्मन्स छान आहे. जर का नॅशनल इन्कम कमी असेल तर आपली जी इकॉनॉमी आहे तिची ग्रोथ खूप कमी आहे. देन स्टडी ऑफ अ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल. स्टडी ऑफ अ मॅक्रो इकॉनॉमिक व्हेरिएबल मीन्स जे इकॉनॉमीचे जे व्हेरिएबल्स आहेत ते आहेत नॅशनल इन्कम, आउटपुट, इन्व्हेस्टमेंट, एम्प्लॉयमेंट. हे जे सर्व आहेत ते मॅक्रो इकॉनॉमिक्सचे व्हेरिएबल्स आहेत आणि हे सगळे जे व्हेरिएबल्स आहेत त्यांची जी स्टडी आहे ती आपण मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये करतो. देन लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट. लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजेच की या देशामध्ये किती लोकांना रोजगार आहे. ठीक आहे. तर जी लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट आहे ती आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्सची स्टडी केल्यावर कळतं. तर
हे सगळे होते आपले मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स आणि इम्पॉर्टन्स. आय होप तुम्हाला मॅक्रो इकॉनॉमिक्सचे फीचर्स आणि इम्पॉर्टन्स समजले असतील. जर का तुम्हाला काही क्वेरी असेल, कोणत्या टॉपिकचे डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की ड्रॉप करा. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू. हॅव अ नाईस डे.